एव्हरीवन, वी आर गोइंग टू आवर सिग्नल, मुलुंड सिग्नल. आमच्या मुलुंड ईस्टचा जो सिग्नल आहे तिथे आज आमचं म्हाडाचा एक आमचं बॅनर ओपन होणार आहे. आमचं म्हणजे आमच्या भीमगर्जनेचं आणि एकता महिला मंडळाचं एक बॅनर ओपन होणार आहे, कारण की 14 एप्रिल जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे आता ही सध्या सुरुवात चालू आहे आमच्या सगळ्या मंडळाची. आणि अर्धे जण इथे बाहेर उभे आहेत आणि अर्धे इथे आहे. मी आणि दीदी आता चाललेलो आहोत. सुजाता, पुढे जायची तयारी चालली आपली 14 एप्रिलची तयारी जोरात एकदम. बॅनर आपलं पहिलं बॅनर कुठे ओपन होत आहे? आपल्या सिग्नल जवळ, मुलुंड ईस्ट मध्ये. बाकी झाली का तयारी? लवकर लवकर पळा लवकर. तर आता आपण इथे पोचलेलो आहोत. ज्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे त्याचं पहिलं ओपनिंग आहे इथे आज. तर तुम्ही बघू शकता की एक्साइटमेंट लेवल आपली किती आहे इथे. आणि ऑफकोर्सच भीम जयंती ही 14 एप्रिल पुढच्या महिन्यात आहे. बट ही पूर्वतयारी जर इतकी जोरात असेल तर विचार करा आपली मिरवणूक आणि जयंती किती धूमधडाक्यात असेल. तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आणि नंतर पुढे तर कळेलच की तुम्हाला की प्रत्येकाचं काय मत आहे बॅनरशी रिलेटेड किंवा 14 एप्रिलशी रिलेटेड. प्रत्येकजण मस्त तयारी करून आलेलं आहे. आणि इथे आमचं एकता महिला मंडळ अगदी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहतात. तर चला बघूया यांची प्रतिक्रिया काय आहे ते. मॅडम, कसं वाटतंय आपला पहिला बॅनर ओपन होतोय? खूप चांगलं वाटतं. पहिला बॅनर आपला इतक्या लवकर लागत आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांची जयंती पूर्ण वर्षभर चालते, पण आपण एप्रिल महिना होण्याच्या आधीच मार्चमध्येच आपण तिथे बॅनर्स लावतो आणि चालू झालेली आहे सगळीकडे गावाखेड्यामध्ये. आणि आपण आपल्या म्हाडामध्ये पहिला बॅनर भीमगर्जना मित्रमंडळ आणि एकता महिला मंडळाचा पहिला बॅनर लावतो. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो की या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पहिला बॅनर इथे लागत आहे. आज प्रियदर्शनी सम्राट अशोक यांची जयंती आहे, त्या निमित्ताने हे बॅनर लागत आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो की प्रियदर्शी सम्राट अशोकाचा धम्म आपण प्रचलित करत आहोत. आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने जे बाबासाहेबांनी आम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिलेलं आहे त्यांचा पण आदर ठेवून आपण जयंती साजरी करत आहोत. आणि ह्या दिवशी आपण पहिला बॅनर इथे लावतो. काकी, तुम्हाला कसं वाटतंय? नमो बुद्धाय. आज अशोक सम्राट जयंती निमित्ताने आज आम्ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा पहिले बॅनर आम्ही इथं लावतो. तर त्या बॅनरचं उद्घाटन आम्ही असं करतो की अशोक सम्राट जयंतीपासून आम्ही बॅनर लावायची सुरुवात करतो. आणि अशोक सम्राट जयंती पण आणि बॅनरचं उद्घाटन पण आमच्या एवढा आनंद होता ना. आमच्या म्हाडामध्ये सिग्नलला जेव्हा बॅनर लागतो, आमची एकता महिला मंडळ आम्ही खूप मोठ्या संख्येने लेझिम खेळून बाबासाहेब जयंती आम्ही साजरी करतो. आणि नव्याने वर्ष सुरुवात होतं. 1 एप्रिलपासून आमचं नवीन वर्ष सुरुवात होतं. म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे. जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. अशोक सम्राट जयंतीची हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. एकता महिला मंडळाची एकता महिला मंडळाची अध्यक्षा मी माया ताई कोकाटे आणि आमचे संचालिका मॅडम अंबादे मॅडम ONGCचे मेन अध्यक्ष आहेत. पहिला महिला अध्यक्ष ONGCचे अंबादे मॅडम आणि आपले एकता महिला मंडळाचे संचालक संगम सनादे आई सल्लागार आहेत. एकता महिला मंडळांचे सगळे उपासिका आणि सगळे माझे एकता महिला मंडळ या सिग्नल मुलुंड म्हाडामध्ये आणि सिग्नलला आम्ही बघा मोठ्या उत्साहाने. आणि हे बघा इकडे हा जो बॅनर आहे बॅनरचं उद्घाटन होणार. पुन्हा तुम्हाला बॅनरचं उद्घाटन झाल्यावर बॅनर तुम्हाला दाखवणार. आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आमच्या मुलुंड ईस्ट म्हाडामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे बॅनर बनवला गेला आहे.
आम्ही ते पाहायला खूप एक्सायटेड आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता लोक पण इतके जमले आहेत. सगळ्यांना उत्सुकता लागली की बॅनर कसा आहे. तुम्हाला आम्ही दाखवू, नक्कीच लवकर बघा. आपला बॅनर म्हणजे एक नंबर नंबर आणि कॉपी करायची नाही. कॉपी करायची नाही. खतरनाक आहे. आणि ते कॉपी कसं वाटतं? बरंच ना? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. 14 एप्रिल 2026 रोजी बाबासाहेबांची 135वी जयंती येते आणि त्या जयंतीचा सोहळा आजपासून सुरुवात होत आहे. म्हाडा कॉलनी येथे भीमगर्जना मित्र मंडळ व एकता महिला मंडळ यांच्या वतीने हा उत्सव दरवर्षी जोरदार साजरा करण्यात येतो आणि या वर्षाची जयंतीची सुरुवात आजपासून होत आहे. तर मनामध्ये फार आनंद होत आहे, उत्साह येत आहे, कारण की हा आमचा सण आहे, हा उत्सव आहे संघर्षाचा, हा उत्सव आहे हक्काचा आणि हा उत्सव आहे स्वाभिमानाचा आणि त्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि आम्ही आनंदाने या उत्सवाची सुरुवात करत आहोत. तर तुम्ही सगळी यावर्षी जयंती आनंदाने साजरी करावं. आपण सगळ्यांनी या निमित्ताने एकत्र येतो व ही जयंती साजरी करतो आणि अशीच एकता सर्व गोष्टींमध्ये दाखवा आणि तुम्हालाही जयंतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया 14 एप्रिलला पण. हॅपी आंबेडकर जयंती इन ॲडव्हान्स. एकता महिला मंडळाचा विजय. जे बॅनरचं अनावरण होणार आहे आणि आलेल्या सगळ्या भीमसैनिकांचं आणि धर्म बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. अशीच गर्दी, अशीच प्रेम या मंडळावर दाखवावं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही अपेक्षित बाळगतो आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आल्याबद्दल आणि असं सहकार्य आम्हाला करत राहावा आणि प्रोग्रामाला असा प्रतिसाद द्या आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी पुढे येऊन गाण्याचं अनावरण करण्यात आता येणार आहे. तर वाघमारे साहेब तुम्ही थोडं पुढे यावं. आ जाओ. 2-3 जण आ जाओ.